पार्ट 1 मध्ये आपण पाहिला अल्टरनेट हंपीचा रूट, पुणे सोलापूर होस्पेट ट्रेन, होस्पेटवरून हंपीला कसं जायचं आणि त्याचे चार्जेस, प्रसिद्ध विरूपाक्ष टेम्पल जवळचा स्टे जो तुम्हाला खूप सोयीस्कर राहील साईट सीइंगसाठी. आता या पार्टमध्ये आपण कव्हर करणार आहेत प्रसिद्ध मंदिरे आणि वास्तू. विरूपाक्ष टेम्पलच्या तुम्हाला खूप सारे छोटे छोटे मंदिरे दिसतील, जे की काही हिडन आहेत तर काही तुम्हाला असेच दिसून येतात. आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे विरूपाक्ष मंदिरातील सर्वात मोठे रहस्य, द इन्व्हर्टेड शॅडो. मंदिराच्या मुख्य गोपुरापासून साधारण काही अंतरावर असलेली एक लहान खोलीत भिंतीवर या विशाल गोपुराची उलटी सावली पडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे कोणताही आधुनिक लेन्स किंवा कॅमेरा नाही, तरीही एका लहान होलमधून प्रकाश आत येतो आणि बाहेरच्या जगाचे इन्व्हर्टेड इमेज भिंतीवर उमटते. विरूपाक्ष मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत 32 पल्ल्या मंडपाकडे. इथे आल्यावर त्या काळातील आर्किटेक्चरची भव्यता पुन्हा एकदा जाणवते. सकाळच्या उन्हात विश्रांती घेण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे आणि इथून दिसणारा नजारा विचारूच नका, एकदम नाद. आता आपण चाललो आहोत हंपीच्या एक भव्य मूर्तीसमोर. कडेल कालू गणेश 15 फूट उंच असलेली ही एकच अखंड पाषाणापासून कोरलेली आहे. या गणपतीच्या पोटाचा आकार हरभऱ्यासारखा वाटतो, म्हणून याला कडेल कालू असे म्हणतात. येथील भव्य खांब आणि शांत वातावरण पाहून मन प्रसन्न होते. हंपीला आल्यावर हे ठिकाण पाहायलाच हवं. इथं आल्यावर जरा आमचा स्थानिक ऑटोवाल्यांसोबत वाद झाला होता, कारण इथं काही बाहेरच्या रिक्षा अलाउड नाहीत, त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या. त्या वादाला साईडला ठेवून आता आपण चाललो आहे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. मंदिरात जाण्यासाठी आधी तिकीट काढावे लागते. 40 रुपये पर पर्सन हा त्याचा कॉस्ट आहे. हे तिकीट आपण लोटस महल आणि एलिफंट स्टेबल या स्थळांसाठीही वापरू शकतो, त्यामुळे तिकीट नीट जपून ठेवा. मुख्य पार्किंग एरियापासून विठ्ठल मंदिरापर्यंत साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तिथे खाजगी वाहनांना परवानगी नाही, त्यासाठी इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जातात. येण्या जाण्याचा खर्च साधारणतः 20 ते 25 रुपये प्रति व्यक्ती आहे. जर तुम्हाला निसर्ग पाहत चालवायचा आवडत असेल तर तुम्ही चालतही जाऊ शकता. आणि इम्पॉर्टंट म्हणजे हंपी फिरताना सोबत कॅश ठेवावाच, नेटवर्क इश्यू कधीही फेस करावा लागेल. मंदिराच्या आत येताच समोर दिसतो तो दगडी रथ, जो आपण 50च्या नोटेवर पाहिलाच असेल. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो महामंडप. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते इथे कल्याण मंडप. हे लग्न पवित्र विधींसाठी वापरले जाणारे ठिकाण आहे. येथील खांबावरील बारीक कोरीव काम आणि छतावरील नक्षे पाहून तुम्ही थक्क व्हाल. अजून इथे पाहायला भेटले रंगमंडप, देवीचे मंदिर आणि गरुड मंडप. असे विविध मंडप किंवा वास्तू या मंदिराच्या परिसरात पाहायला भेटतात. हंपीच्या या दगडात इतिहास दडलेला आहे. पण जर तुम्हाला सायंटिफिक आणि मॅथॉलॉजिकल माहिती जाणून घ्यायची असेल तर इथला अधिकृत गाईडला सोबत घेणे कधीही उत्तम, कारण गाईडशिवाय तुम्हाला फक्त सुंदर दगडच दिसतील. विठ्ठल रुक्मिणीची कथा प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील. हंपीचा आत्मा समजून घ्यायचा असेल तर एका चांगल्या गाईडची मदत नक्की घ्या. आता आपण आलो आहोत विठ्ठल मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात. पण एक गोष्ट बघून वाईट वाटतं की इतकं भव्य मंदिर असूनही हा गाभारा आज रिकामा आहे. इथे ना देवाची मूर्ती आहे ना कोणती पूजा होत असते. असे म्हणतात की आक्रमणाच्या वेळी मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून ती पंढरपूरला हलवण्यात आली आणि तेव्हापासून हे ऐतिहासिक मंदिर एक शांत स्मारक उभं आहे, म्हणजेच डेड मोन्युमेंट. टेम्पल पाहून झाल्यावर आता आपण चाललो आहे लोटस महल आणि एलिफंट स्टेबल पाहायला. पण काय, रस्ता काढण्यासाठी जरा गाण्याचा आधार घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा बॉयज ट्रिपमध्ये असतात तेव्हा ट्रिपची मजा काय असते ना, एकच नंबर. बघा आता हा आमचा परफॉर्मन्स, इंडियन आयडल हंपी. आणि हा गाण्याचा एंड काय तुम्ही मिस करू नका, तुम्हाला कळेलच का म्हणतोय मी असं. आता आपण आलो आहोत क्वीन बाथ हाऊस, म्हणजेच राणींचे स्नानगृह. येथे आपल्याला विविध नक्षीकाम आणि गोल घुमट, जे की सुंदर आणि सुबक आहे, असे पाहायला भेटते. क्वीन बाथ नंतर आम्ही आलो आहोत राजप्रांगण, म्हणजेच रॉयल एन्क्लोजरमध्ये. हे ते ठिकाण आहे जिथून कधी विजयनगर साम्राज्याचा कारभार चालायचा. इथला महानवमी डब्बा आणि ती भव्य पुष्करणी म्हणजे स्टेप्ड टँक बघून त्या काळचं वैभव किती मोठं असेल याची जाणीव होते. तरी आज इथे फक्त अवशेष बाकी आहेत, पण त्या दगडातून इतिहास अजून बोलतोय, म्हणतोय, ओरडतोय, ऐका ऐका ऐका.
त्यानंतर आता आपण चाललो आहोत अशा एका जागी जिथे विजयनगर साम्राज्याची गुप्त कारस्थाने आणि युद्धाचे प्लॅन्स आखले जायचे. हे आहे भूमिगत कक्ष. जमिनीखाली असलेल्या या गुप्त गुहेत राजा आणि त्यांचे मोजकेच मंत्री चर्चा करायचे. इथली शांतता आणि तो थंडावा आजही त्या काळातील गूढतेची जाणीव करून देतो. शत्रूच्या नजरेपासून दूर राहून राज्य कसं चालवायचं याचे एक जबरदस्त उदाहरण. आता आम्ही आलो आहोत हम्पीच्या सर्वात सुंदर वास्तूपैकी एक असलेल्या लोटस महलामध्ये. बाहेरून पाहिलं तर याची छत अगदी उमललेल्या कमळासारखी दिसते, पण खरी जादू याच्या भिंतींमध्ये दडलेली आहे. 500 वर्षांपूर्वी इथे नॅचरल एअर कंडिशनची सोय होती. भिंतीमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा महल नेहमी थंड राहायचा. लोटस महलाच्या परिसरात आपल्याला विविध वास्तू पाहायला भेटतील. यांची थोडी पडझड झाली आहे, का तर आक्रमणाच्या काळात काही गोष्टींची नासधूस झाली, पण हे आजही इथले जिवंत इतिहास सांगायला आपल्याला खंबीर आहेत. जल्दी लगा बाय बाय. आज का दिन थोडा खत्म हो गया. अजून एक स्पॉट राहिलाय. तिथे 2 स्पॉट आहेत, तर ते बघून आम्ही आता जाणार आहोत रूम वरती. तर चॅनेलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.